खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। वाशी तालुक्यात प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या विचाराचे भगवे वादळ। वाशी तालुक्यात प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या आदेशाचं पालन करत व केशव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीची एक जागा वगळता 3 जिल्हा परिषद व 5 जागांवर विजय संपादन केलाय। तालुक्यात भगवे वादळ। वाशी पंचायत समितीवर फडकणार भगवा झेंडा। शिवसेना शिंदे गटाचे पारा जिल्हा परिषद गटातून अश्विनी सुनील उंदरे, तेरखेड जिल्हा परिषद गटातून संदेश उर्फ विकी चव्हाण, तर पारगाव जिल्हा परिषद गटातून सविता विकास तळेकर या तीनही जिल्हा परिषद गटातून तीनही उमेदवारांनी भरघोस मतं घेऊन विजय संपादन केलेला आहे। तसेच वाशी पंचायत समिती गणामध्ये पारगाव गणाची एक जागा वगळता सर्व 5 जागेवर शिवसेनेत शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। सरमकुंडी पंचायत समिती गणामधून प्रणिता प्रवीण गायकवाड, तेरखेडा पंचायत समिती गणामधून पूनम बालाजी घोलप, इंदापूर पंचायत समिती गणामधून अरुणा रावसाहेब शिंदे, पारा पंचायत समिती गणामधून अशोक रामदास भराटे, बावी पंचायत समिती गणामधून नितीन शिवाजी रणदिवे हे सर्व उमेदवार भरघोस मतानं निवडून आल्यानं वाशी तालुक्यात प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे भगवे वादळ निर्माण झाले आहे। सर्व उमेदवार निवडून आल्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना केशव सावंत, नागनाथ नाईकवाडी, ॲडव्होकेट सत्यवान गपाट, बाळासाहेब मांगले, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, प्रकाश शेटे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक दादासाहेब लगाडे। नमस्कार, मी दीपक आहे। आज आम्ही सन्मान्य उपजिल्हाधिकारी शरद पवार साहेबांना लेखी निवेदन दिलं का जे शबरीविरुद्ध आयोगाचे 25-26 जे प्रकरणं दाखल केलेली होती त्या प्रकरणाची काहींची मुलाखत झाली, काहींची इंटरव्ह्यू झाली, काहींच्या समक्ष जागेवर येऊन पाहणी केली आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी। परंतु आतापर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत, म्हणून त्यांचे कर्ज मंजूर झालेले, त्या मंजुरांना तात्काळ पैसे मिळावेत म्हणून आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारीकडे लेखी तक्रार केली, निवेदन दिलं। परंतु जर असंच असेल 2-2, 3-3 वर्ष आदिवासी विभाग, आदिवासी विद्यार्थी असेल, बेरोजगार असेल, यांच्यासाठी जो जीवनमान उंचावण्यासाठी जो आदिवासी विकास विभागाचा निधी असतो हा जर 6 महिन्याच्या आत जर त्यांना भेटत राहिला तरच आदिवासी समाजाचा जो विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, हातमजूर असेल यांचा विकास तरच होईल। परंतु तसं न होता आदिवासी विकास विभागाचे 2-2, 3-3 वर्ष अर्ज दाखल केलेले असतात, प्रकरण दाखल असतात, 2-2, 3-3 वर्ष रगडले जातात। म्हणून आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिली हे जर आम्हाला तात्काळ 1 महिन्याच्या आत सर्व प्रकरण मिळाले नाहीत त्या तालुक्यात धुळे जिल्ह्यातल्या तर आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी आयुक्त कार्यालयावर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.